यापूर्वी पक्ष फुटलेला आहे। विधानसभा निवडणुकी या निकालानंतर आलेली ही झालेली पहिली फाटून राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे। असं काय शरद पवारांनी अशा आपल्या भाषणामध्ये काय विशेष संदेश दिले? काय कानमंत्र देण्याची काही गरज नाही। शरद पवार हे जादूगार आहेत, असे किती आले आणि किती गेले ह्याच्याने फार काय शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात फरक पडला असं कधीही झालं नाही। आणि म्हणून ते नेहमी उदाहरण देतात की 80 साली त्यांच्याबरोबर त्यांनी एक 60 आमदार निवडून आले आणि ते एका दौऱ्यावर गेले असताना ते परत आले तेव्हा त्यातले 56 आमदार सोडून गेलेले होते। 4 आमदारांचे नेता म्हणून शरद पवार उरले, पण नंतर सोडून गेलेला आमदार परत कधी आमदार होऊ शकला नाही। ही शरद पवारांची ताकद आहे, ही त्यांचा विश्वास आहे, त्यांचा आत्मविश्वास आहे, त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स आहे। लोक पक्ष सोडून गेले म्हणून शरद पवार कमकुवत होतील असं कधीही वाटून घेऊ नका। सोलापूरमधले 4 आमदार परत फुटीच्या उंबरठ्यावर अशी आहेत अशी एक चर्चा आहे। पक्षात निवडणूक असं फूट कशी पडेल माहित नाही। मागच्या परिस्थितीबद्दल मला बोलायचं नाही, तेव्हाच्या एकंदर राजकीय वातावरणाबद्दल बोलायचं नाही, पण 10th शेड्यूल हा इतका मजबूत कायदा आहे की असा जर कोणी पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर त्याची आमदारकी जाऊच शकते। आणि मला जी काय परिस्थिती दिसते त्या आमदारांशी बोलतोय, सगळे आमदार आम्ही एकत्र असतो, मला नाही वाटत की असा एकही आमदार आहे की जो हे विसरेल की मी शरद पवारांमुळे निवडून आलोय। त्याच्या मतदारसंघामध्ये जनतेचे जे शरद पवारांवर प्रेम आहे त्याच्यामुळे तो निवडून आला, हे कोणीही 10 पैकी विसरू शकणार नाही। त्यामुळे आमच्यातला एकही आमदार सोडेल असं मला वाटत नाही। गळ टाकले जात आहेत, गळाला निधी लावले जात आहेत, गळ बाकी काय निधीचा गळ आहे, त्या निधीच्या गळाला आपल्याला मासे लागतील असे अनेकांना वाटतंय, पण निधीच्या गळाला कोणीही लागणार नाही। एवढे लाचार आमदार नसतात, स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आलेले असतात, ते पैशाने विकत घेऊ शकतात। ते होतं ते दुसऱ्यांदा होईल याची शक्यता मला वाटत नाही। सोलापूरचे 4ही आमदार आमच्याबरोबर आहेत, शरद पवारांबरोबर आहेत आणि खात्रीशीररित्या सांगतो एकही आमदार कुठेही जाणार नाही। लेट्स फिनिश मराठी संपू द्या, बातम्या। राज्यात आणि देशात ज्या प्रकाराने स्थिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन जे वक्तव्य होतात, औरंगजेबच्या कब्रवरती इतक्या चर्चा होतात आणि ज्या मुद्दे आहेत ह्याला घेऊन आतमध्ये डिस्कशन झालं का? म्हणजे काय मी स्वतः त्याच्यावर बोललेलो आहे की औरंगजेब ही आमच्या शौर्याची निशाणी आहे, आमच्या पराभवाची निशाणी नाही आहे। जो औरंगजेब दिल्लीवरनं लाखाचं सैन्य घेऊन निघाला तो औरंगजेब ते सैन्य घेऊन परत जाऊच शकला नाही। तर कोणामुळे? तर ते छत्रपती शिवरायांमुळे, शंभूराजेंमुळे आणि आमच्या ताराराणीमुळे। एवढं बलाढ्य असलेला सेनानी, एवढा बलाढ्य असलेला सुलतान माझ्या मातीत त्याचं थडगं उभारलं ना। ही मराठी मातीची किमया आहे, मराठी मातीचं शौर्य आहे, त्याचं थडगं हे माझ्या महाराजांच्या, माझ्या शंभूच्या आणि माझ्या ताराराणीच्या शौर्याची ओळख आहे। आणि ते पुसण्याचं काम काही जणांना करायचं आहे। त्यांना औरंगजेबाचं थडगं नाही उकरायचं आहे, त्यांना महाराजांची उंची कमी करायची। ही महाराजांच्या शौर्याची निशाणी आहे। ज्या महाराजांनी 6 फूट 7 इंचाच्या अफजल खानाला 1 मिनिटात झोपवला आणि खाली अजून त्याचं थडगं बांधलं, ते थडगं माझ्या प्रतापगडावर गाडलेल्या शौर्याची निशाणी आहे। जेव्हा तुम्ही ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही माझ्या महाराजांचं शौर्य लपवण्याचा प्रयत्न करता। पण त्याच शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा प्रयत्न